सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आता राज्यामध्ये दर महिन्याला शिक्षण परिषद आयोजित करायची आहे. सदर शिक्षण परिषद आयोजन करण्याच्या संदर्भात राज्याचं पत्र आलेलं असून 4 तास दर महिन्याला शिक्षण परिषद घ्यायची आणि त्या 4 तासामध्ये नेमकं काय घ्यायचं याचं नियोजन देखील देण्यात आलेलं आहे. तर आपण राज्याचं ते पत्र बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, राज्यांनी सविस्तर असं नियोजन करून दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो काय म्हटलंय. सगळ्यात अगोदर ते पाहू आपण पत्रामध्ये. राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करण्याबाबत आणि उपरोक्त संदर्भान्वये राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील शिक्षक राबवत असलेले विविध उपक्रम, अध्ययन अनुभव समजून घेणे, अनुभवांचे आदान प्रदान करणे, एकत्र येऊन शिक्षकांना जाणवणाऱ्या समस्या चर्चेद्वारे सोडवणे, क्षमता आधारित वर्ग नियोजन करणे, केंद्र संसाधन गटाचे मार्गदर्शन, यातून शिक्षकांची क्षमता बांधणी होते. आपण घेतोय मागचे वरचे आपल्याला काही संदर्भ आहे, त्या संदर्भानुसार आपण शिक्षण परिषदा घेतोय. मात्र या शिक्षण परिषदेमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये काय घ्यायचंय बघा. काय सांगितलंय. शैक्षणिक वर्ष 26-27 मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN, क्षमता आधारित शिक्षण, बहुवर्ग अध्ययन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा, मुलांच्या शिकण्यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात यावा. आणि मित्रांनो बघा खाली काय दिलंय की वर्षातील दरमहा शिक्षण परिषदेतील एकूण 10 शिक्षण परिषद गुणिले 4 तासांचा उपस्थित जास्तीत जास्त 10 घड्याळी तासिका 50 तासांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी गृहीत धरल्या जातील. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांचे आयोजन पुढील 5 सत्रामध्ये करण्यात यावे. या आराखड्यानुसार संदर्भ क्रमांक 2 अन्वये केंद्र संसाधन गटाने CRG स्थानिक शैक्षणिक गरजा व प्राधान्यांचा विचार करून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करावे. आणि आयोजन करताना कोणत्या बाबीचा समावेश करावा त्यांनी दिलेलं आहे बघा. आपल्याला इथं जे वर दिलंय 50 तास, CPDचे 50 तास जे आहे NEP 2020 नुसार, त्यानुसार त्या 50 तासातले 10 तास इथं गृहीत धरले जाणार आहे मित्रांनो, 10 घड्याळी तास. चला आपण पुढे जाऊया. सत्र पहिले काय राहणार आहे 45 मिनिटाचे. मागील महिन्यात आपल्या वर्गात काय झाले, कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या लक्षणीय बाबी आढळल्या याचे पुनरावलोकन पहिल्या 45 मिनिटात करायचे. दुसरं सत्र विचारांची अनुभवांची देवाणघेवाण 45 मिनिटाचं आहे. आधीच्या सत्रातील चर्चेवरून शिक्षकांनी वर्गात येणाऱ्या समस्या एकत्रितपणे उपाय शोधावे आणि आपल्या वर्गातील अनुभवांची एकमेकांसोबत देवाणघेवाण करावी. तिसरे सत्र आहे आशयाच्या आधारे पाठांचे मासिक नियोजन. 1 तास 30 मिनिटाचा सत्र असून तिसरं पुढील महिन्यासाठी वर्गाचे नियोजन करावे. त्यासाठी अध्ययन निष्पत्ती निवडून त्यातून कोणता आशय पोहोचायचा असे स्पष्ट मांडावे. त्याला अनुरूप वर्गात गटातील काम कसे असेल, कोणते शैक्षणिक साहित्य कधी वापरता येईल याचे तपशीलवार नियोजन करावे. चौथे सत्र आहे पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग. 30 मिनिटाचा आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक ग्रामसभा आणि ग्रामसभा बैठकांचे आयोजन इत्यादी घटकांचा मुलांच्या शिकण्यात सहभाग कसा मिळवता येईल या दृष्टीने नियोजन करावे. आणि 5वं सत्र आहे राज्याचे धोरणात्मक किंवा स्थानिक विषय. 30 मिनिटाचे. स्थानिक जिल्ह्याकडून आलेल्या महत्त्वाची माहिती आणि धोरणे शिक्षकापर्यंत पोहोचवणे. मित्रांनो, कोणत्या महिन्यामध्ये काय घ्यायचं याचं देखील इथं नियोजन दिलेलं आहे. जूनमध्ये काय घ्यायचं, जुलैमध्ये, उदाहरणार्थ आता जुलैमध्ये काय दिलेलं आहे. जुलैमध्ये एक वर्ग व बहुवर्ग अध्यापन पद्धती, सेतू अभ्यास आढावा व शैक्षणिक साहित्य व्यवस्थापन, पायाभूत चाचणी आढावा, शाळा व्यवस्थापन समिती बैठक नियोजन, SCRTच्या ma.ac.in वेबसाईटवरील साहित्य ओळख, हाताळणी उपयुक्तता, NEP 2020 मधील नवीन प्रशिक्षण कार्यवाही आढावा, गुणवत्ता आधारित स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी सहभाग, 100%
टक्के निकाल, उद्दिष्टे, PGI, विश्लेषण, स्थिती, पालक सभा, आयोजन, नियोजन. ऑगस्टमध्ये काय घ्यायचं आहे तर निपुण भारत अंतर्गत जी चाचणी घेतली जाणार आहे तिचं विश्लेषण घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्षात आपल्याला पुढे चर्चा करायची, निर्मिती संदर्भात चर्चा करायची. सप्टेंबरमध्ये आपल्याला जे HPची आहे समग्र प्रगतीपत्रक त्या संदर्भात चर्चा करायची. तसेच SQAAF स्कॅप संदर्भात आढावा घ्यायचा आहे आपल्याला. ऑक्टोबरमध्ये काय घ्यायचं आहे तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो प्रथम सत्र विद्यार्थी संचिका नोंदीचा आढावा आणि क्षमता आधारित विकास नियोजन शाळा समिती व्यवस्थापन समितीची बैठक आढावा. नोव्हेंबरमध्ये संकलित एक चाचणीचं विश्लेषण आणि सुट्टीतील पालकांचा सहभाग गृहपाठाविषयीचं नियोजन आणि प्रश्नसंच निर्मिती. डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्षमता आधारित शैक्षणिक प्रकल्प नियोजन, शाळा विकास आराखडा नियोजन व कार्यवाही कला कार्यानुभव विषयाच्या अनुषंगाने उपक्रमाचे सादरीकरण. जानेवारीमध्ये असणारे प्रकल्प आधारित शैक्षणिक प्रगतीचा आढावा व पुढील नियोजन, राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम निवड, खेळाचे महत्त्व, पालक सभा, आयोजन, नियोजन, प्रश्नसंच निर्मिती. फेब्रुवारीमध्ये असणारे मित्रांनो द्वितीय सत्र विद्यार्थी संचिका नोंदी आढावा आणि क्षमता आधारित विकास नियोजन, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमाचा आढावा. मार्च 2027 मधल्या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थीनिहाय क्षमता आधारित उपचारात्मक उपक्रमांचे नियोजन, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर चर्चा व दिशा ठरवणे, समग्र प्रगतीपत्रक HPC आढावा व स्कॅप आढावा या पद्धतीनं प्रत्येक महिन्याच्या विषयाचं नियोजन दिलेलं आहे. कोणता घटक घ्यायचा, कोणत्या याच्यावर का प्रत्यक्षात काम करायचं आहे शिक्षण परिषदेमध्ये हे सगळं सविस्तर दिलेलं आहे. 15 जुलै 2026 रोजीचं हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालकांचं पत्र आहे. ओके, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.